रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। खासदारांच्या वाहनाला टिप्परची जोरदार धडक, किरकोळ जखमी। साखरा गावाजवळ अपघात, प्राथमिक उपचारानंतर प्रकृती स्थिर। तालुक्यातील साखरा गावाजवळ बुधवारी 26 फेब्रुवारी सायंकाळी 7च्या दरम्यान यांच्या वाहनाचा अपघात झालाय। SMS कंपनीच्या टिप्परने त्यांच्या वाहनाला मागून जोरदार धडक दिल्याने ते किरकोळ जखमी झालेले आहे। मिळालेल्या माहितीनुसार स्वर्गीय सुमनताई नाईक यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त खासदार देशमुख साखरा येथे उपस्थित होते। कार्यक्रम आटोपल्यानंतर ते वाहनाने दिग्रसकडे परत येत असताना साखरा गावाजवळ SMS कंपनीच्या टिप्परने त्यांच्या वाहनाला मागून धडक दिली। धडक इतकी जोरदार होती की वाहनाचे नुकसान झाले आणि देशमुख यांना किरकोळ दुखापत झाली आहे। अपघातानंतर तात्काळ त्यांना उपचारासाठी दिग्रस येथील डॉक्टर अभिराज मात्रे यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले। तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले। वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार देशमुख यांची प्रकृती स्थिर असून धोका टळलेला आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी दवाखान्यात गर्दी केली। अपघाताबाबत अधिक तपास सुरू असून टिप्पर चालकाची चौकशी करण्यात येत आहे। पुसद प्रतिनिधी। नमस्कार। आज दौऱ्यावर असताना साखरा तालुका दिग्रस येथे माझ्या गाडीला भरधाव टिप्परने मागून धडक दिली। सुदैवाने व आपल्या आशीर्वादाने या अपघातात माझ्यासोबत असलेले 5 आमचे सर्व कार्यकर्ते त्यांना सुद्धा काही जास्त दुखापत झाली नाही। मला सुद्धा थोडा मानेला झटका बसला, परंतु परमेश्वराच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने कोणत्याही प्रकारची इजा मला झालेली नाही। उद्यापासून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सेवेत मी हजर राहणार आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र। नमस्कार।